हॅलो स्टुडंट्स, मिसलेनियस एक्सरसाइज 1 पाहतोय आपण डिफरन्सिएशनचा. त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 पर्यंत आलेलो आहे. क्वेश्चन नंबर 5 3 प्रॉब्लेम्स मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, sin y. प्रॉब्लेम असा आहे, इफ sin y इक्वल्स x into sin of a plus y, then show that dy by dx equals sin square a plus y upon sin a. आता थर्ड म्हणजे मागच्या लेक्चर मधला थर्ड क्वेश्चन आणि फोर्थ क्वेश्चन ह्याचा शो दॅटचा पार्ट सेम आहे. शो दॅट किंवा प्रूव्ह दॅटचा पार्ट सेम आहे, पण त्यांचे फंक्शन्स मात्र वेगवेगळे आहेत. पण मागच्या प्रॉब्लेमला हा क्वेश्चन बराचसा सिमिलर आहे. बराचसा म्हणजे एक 80 to 90% क्वेश्चन त्या मागच्या पार्टला काय सांगायला सिमिलर आहे. ठीक आहे, बघा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy dx of sin y equals dy dx of x into sin of a plus y. sin x चा डेरिव्हेटिव्ह नुसता cos x, पण sin समथिंग चा डेरिव्हेटिव्ह sin y चा डेरिव्हेटिव्ह cos y dy by dx equals, इकडे मात्र प्रोडक्ट फर्स्ट into d by dx of second plus second into d by dx of first. So cos y dy by dx as it is equals x into sin something चा डेरिव्हेटिव्ह cos something into something चा डेरिव्हेटिव्ह a चा 0 y चा dy by dx plus sin of a plus y as it is into x चा डेरिव्हेटिव्ह 1. dy by dx एका साइडला कलेक्ट करणार आहे. मी आता थोडी स्टेप डायरेक्ट करणार, याला LHS मध्ये आणून dy by dx कॉमन सुद्धा काढणार आहे. सो cos y minus x cos of a plus y आणि कॉमन काय काढलेत आपण तिथनं dy by dx RHS sin of a plus y. आता हा सगळा पार्ट ट्रान्सफर. सो dy by dx equals sin of a plus y upon cos y minus x into cos of a plus y. हे RHS मध्ये ट्रान्सफर केले. पुन्हा एकदा शो दॅट कडे बघा. sin स्क्वेअर मधली टर्म आली. आता तिथं पुन्हा x नाहीये. दोन्ही प्रॉब्लेमचा मेन पार्ट हाच आहे की यातला x जो आहे ना तो शो दॅट मध्ये नाहीये, तो आपल्याला रिप्लेस करायचा आहे. ओके, नाउ लेट्स कंटिन्यू. मगाशी म्हटल्याप्रमाणे बघा, x जो आहे इथला हा x तो आपण आता रिप्लेस करणार आहोत तुमच्या प्रॉब्लेम मधून. मग ह्याला इक्वेशन मध्ये आली ते रिझन साठी असणार आहे. बघा, सो dy by dx equals न्यूमरेटर मध्ये sin of a plus y as it is upon हे तुमचे cos y as it is minus x च्या जागी इथं बघायचं, इथे x च्या जागी हे ट्रान्सफर करून घ्या. sin y upon sin of a plus y. ठीक आहे, हे x च्या जागी रिप्लेस केले into cos of काय सांगितलं, cos of a plus y as it is from equation 1. x रिप्लेस केलेलं समजलं सगळ्यांना. आता पुढची स्टेप. ऍक्च्युअली इथं डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल, पण स्टेप कळावी म्हणून मी काय करतोय, आधी अपॉन 1 लिहून हा प्रॉडक्ट लिहितोय म्हणजे तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन लवकर कळेल. dy by dx equals न्यूमरेटर मध्ये sin of a plus y as it is, डिनॉमिनेटर हे बघा हे cos y upon 1 मायनस हे बघा हा प्रोडक्ट sin y into cos of a plus y upon sin of a plus y. ठीक आहे, फक्त मल्टिप्लिकेशन करून घेतलेलं आहे बस, बाकी काही. आता आपण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून
हे डिनॉमिनेटर मी परत वर नेणार आहे. सो dy बाय dx इक्वल्स साइन स्क्वेअर a प्लस वाय. आता तुम्हाला हे कसे साइन स्क्वेअर झाले कळले आता. हा साइन a ह्यानं याला मल्टिप्लाय करायचं. साइन ऑफ a प्लस वाय इंटू कॉस वाय मायनस 1 न ह्याला मल्टिप्लाय करायचं. पण यातला मी कॉसचा पार्ट आधी लिहितोय, साइन नंतर लिहितो, काही बिघडत नाही. कॉस ऑफ a प्लस वाय इंटू साइन वाय. म्हणजे ऍक्च्युअली मला अँगल्स अल्फा बीटा सेम करायचे ठीक असेल. आणि याचं डिनॉमिनेटर जे आहे ते आपण वर लिहिलेलं आहे ऑलरेडी, साइन स्क्वेअर a प्लस वाय. नेक्स्ट आहे इथे dy बाय dx ॲज इट इज इक्वल्स न्यूमरेटर मध्ये साइन स्क्वेअर a प्लस वाय अपॉन साइन कॉस माइनस कॉस साइन अल्फा बीटा साइन कॉस माइनस कॉस साइन म्हणजे साइन ऑफ अल्फा माइनस बीटा साइन ऑफ अल्फा माइनस बीटा. अल्फा म्हणजे कोण a प्लस वाय, अल्फा म्हणजे कोण a प्लस वाय, माइनस बीटा म्हणजे कोण y. y कॅन्सल झाले. फायनल आन्सर dy बाय dx इक्वल्स साइन स्क्वेअर a प्लस वाय अपॉन साइन a. हे तुमचं शोधायचं पार्ट असला पाहिजे. Now next question. X equals e raised to x upon y. Show that dy by dx equals x minus pi upon x log x. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक्सपोनेन्शियलचा पार्ट आहे x अपॉन y. ही टर्म पुढे येण्यासाठी आपण टेकिंग लॉग ऑन बोथ साइड ने सुरुवात करूया. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. So log x equals log of e raised to x upon y. x upon y पुढे येतील. log x equals x upon y into log e. नेक्स्ट स्टेप मध्ये log e म्हणजे 1 म्हणजे log x equals x upon y. ठीक आहे. आता यातला y ट्रान्सफर करतो, x आणि y एका साइडला करतो म्हणजे y equals x upon log x. यातल्या एखाद दुसऱ्या नंबरला आपण इक्वेशन देऊया कारण ते शो दॅट मध्ये तसे टर्म आले x y चे आणि log x चे टर्म आले. त्यामुळे नंतर गरज वाटेल तसे इक्वेशन देऊया. डिफरेंशिएटिंग with respect to x, dy by dx equals dy dx of x upon log x. इकडे क्वोशंट रूल. So dy by dx as it is denominator into derivative of numerator log x into d by dx of x minus numerator into derivative of denominator into d by dx of log x upon denominator square log x चा ब्रॅकेट्स. सॉरी हे चुकलं बरं का लिहायला. ब्रॅकेट स्क्वेअर नंतर ते ट्वाइस log x झाले असते. मग डिनॉमिनेटरचा स्क्वेअर log x चा ब्रॅकेट स्क्वेअर. सो dy by dx as it is equals log x into x चा डेरिव्हेटिव्ह 1 काही लिहायची गरज नाही मायनस काही जणांना समजत नाही म्हणून लिहितो मायनस x into log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x upon log x चा ब्रॅकेट स्क्वेअर as it is. So dy by dx equals log x minus 1 हे x कॅन्सल झाले. खाली log x चा ब्रॅकेट स्क्वेअर as it is. आता जरा शो दॅट कडे बघूया. वरचा पार्ट x y मध्ये यायला पाहिजे. करता येईल थोडा log x ला ही टर्म रिप्लेस झाली की तसं येईल. तर खाली दोनदा आले. ठीक आहे बघूया. dy by dx equals
न्यूमरेटर मध्ये log x minus 1 as it is upon log x into log x, तो ब्रॅकेट स्क्वेअर दोनदा दिला आहे. आता मी याला इक्वेशन 1 देतो, ह्याला त्यातला जो log x आहे ना हा त्याला आपण x upon y आणि इथली आपण log x ला x upon y रिप्लेस करूया. या बाजूला लिहूया dy by dx as it is. हा जो log x आहे त्याला आपण रिप्लेस करूया x upon y minus 1 as it is. याही log x ला x upon y into log x as it is from equation 1. वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन dy by dx equals x minus y upon y, हे अपॉन हे मल्टिप्लिकेशन आहे x log x अपॉन हे y, अपॉन y कॅन्सल झाले. फायनल आन्सर dy by dx equals x minus y upon x log x. आला का बघा, शो दॅट आन्सर आला का बघा. Okay, now question number 6. काय दिलं तुम्हाला? y equals fx is a differentiable function of x, then show that d2x by dy square, नीट पहा बरं का, d2x by dy square equals minus dy by dx raised to minus 3 into d2y by dx square. खरं तर हा प्रॉब्लेम इतका सोपा आहे, पण काही केल्या बऱ्याच मुलांना हा प्रॉब्लेम लवकर समजत नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला, दोन गोष्टी सांगतो. आपल्याला ह्याची सवय फार असते बघा, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह प्लेन कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल, हे ज्यावेळी डी बाय डी वाय बघा, किंवा आधी मी इथलं हे चेंज करून दाखवतो बघा. डी बाय डी एक्स ऑफ साइन वाय असेल म्हणजे इथं व्हेरिएबल वेगळं विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल वेगळं असेल, तर आपण नेहमीप्रमाणे साइन वाय चा डेरिव्हेटिव्ह काय घेणार सांगा, कॉस वाय इंटू वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dy बाय dx. हेही तुम्हाला आता बऱ्यापैकी फार वेळा पाहिल्यामुळे झालेलं आहे, सवय झालेली आहे. साइन वाय चा डेरिव्हेटिव्ह कॉस बाय dy बाय dx. मी असं म्हणतो बघा, y ची टर्म आली की डिफरन्शिएट झाल्या झाल्या dy बाय dx लिहा. प्रॉब्लेम आहे तो उलटा, विथ रिस्पेक्ट टू एक्स शब्दाला फार सवय असते, विथ रिस्पेक्ट टू वाय ची कुठं सवय आपल्याला. बघा डी बाय डी वाय ऑफ साइन वाय असताना, साइन वाय डी बाय डी वाय ऑफ साइन वाय, तर प्लेन कॉस वाय काहीच अडचण नाही. पण डी बाय डी वाय ऑफ साइन एक्स सारखी टर्म असते, जसं इथं y आणि x इंटरचेंज झाले बघा. तुम्ही साइन y चा डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा cos y लिहिला इनटू y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx लिहिलं की नाही. मग तसं sin x चा डेरिव्हेटिव्ह नेहमी सारखा cos x लिहायचा इनटू x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे इनटू dx बाय dy लिहायचं. इथं इनटू dx बाय dy लिहायचं, जसं इथं आपण dy बाय dx लिहितो बघा, तसं इनटू dx बाय dy लिहायचं. हे जर का जमलं, हे तुम्हाला कळालं व्यवस्थित, तर हा प्रॉब्लेमचा पार्ट थोडाफार कळायची शक्यता आहे. आणखी एक गोष्ट, ज्यावेळेस आपण पहिल्यांदा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पाहिला होता की नाही, त्यावेळी मी असं म्हणलं होतं तुम्हाला, dy बाय dx हा तुमचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असतो, इज इक्वल टू काही असू दे. याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतला ना आपण, dy बाय dx ऑफ dy बाय dx, तर याचं नोटेशन d2y बाय dx दोनदा म्हणून dx चा स्क्वेअर होतो. हे ऍक्च्युअली खरी ही स्टेप असते, ह्याच्या डायरेक्ट आपण लिहितो, पण मूळची स्टेप ही आहे, लक्षात ठेवा. डी बाय dx ऑफ dy बाय dx म्हणजे d2y बाय dx स्क्वेअर. तसा हा समजा एखादा डेरिव्हेटिव्ह मुळात x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y असेल dx बाय dy, तर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेतला की नाही, d बाय dy ऑफ dx बाय dy, तर याचं नोटेशन d2x अपॉन dy दोनदा म्हणून dy चा स्क्वेअर, असं ते नोटेशन होतं.
हे एक त्याला माहित असावं लागतं. लक्षात आलं? हे बघा, ही स्टेप यातली महत्वाची, फार महत्वाची. इंटू डीएक्स बाय डीवाय म्हणजे त्या टर्म्स आधी नेहमीसारखा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि इथेही तेच करतो तुम्ही. हे बघा, हे काही वेगळं करत नाही. dy dx ऑफ sin y, sin y चा डेरिव्हेटिव्ह नेहमीसारखा cos y, पण इंटू y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy by dx आपण लिहित असतो. आता यावरून आपण हे शोधायचं प्रूव्ह आणि हा इन्व्हर्स फंक्शनशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. बरं, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. एक तर फक्त y इक्वल्स fx इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x एक्झिस्ट होतो. या व्यतिरिक्त तुम्हाला त्यांनी काहीही दिलेलं नाही. ठीक आहे. बरं, सुरुवात करूया. बाय द डेरिव्हेटिव्हज ऑफ इन्व्हर्स फंक्शन dx by dy equals 1 upon dy by dx. इन्व्हर्स फंक्शनचा थेरी क्वेश्चन आहे. dx by dy equals 1 upon dy by dx. ठीक आहे. आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये जायचं आहे. d2x by dy स्क्वेअर मध्ये जायचं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y, d by dy of dx by dy equals d by dy of 1 upon dy by dx. आता ह्याचं नोटेशन होईल तुमचं d2 मी मगाशी दाखवलं होतं बघा, t2x by dy square is equal to, आता या पास या साइडला या इकडे d by dy ऑफ काहीतरी इथं काही असू दे समथिंग. हे बघा, d by dy ऑफ काही असू दे. मला सांगा d by dy ऑफ sin x त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही कसा घेता? पहिल्यांदा sin x चा डेरिव्हेटिव्ह आहे तसा cos x घ्या इनटू dx by dy न विसरता घ्या. मग तसं आता हे सगळं ह्याला कव्हर करा, हे कव्हर करा, हे कव्हर करा आणि 1 upon x चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा? 1 upon x कव्हर करा. 1 upon x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 upon x स्क्वेअर. 1 upon समथिंग चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 upon समथिंग स्क्वेअर इनटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y द्यायचा आपल्याला. बघा नीट लक्ष द्या. d by dy of 1 upon something minus 1 upon something square into त्या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y into d by dy of कोण होतं सांगा? समथिंग dy by dx. चेन रूल घातला नीट पाहिजे बरं का. d by dy of dy by dx. पुढे d2y सॉरी d2x d2x by dy square as it is equals minus 1 upon dy by dx sub bracket square into, आता ती स्टेप लागणार आहे तुम्हाला. ती स्टेप बघा, dy मला एक सांगा, हे dy by dx असतं dy by dx जसं इथं dy dx of sin x प्लेन cos x झाला असतं. मग तसं d by dy of असतं dy by dy of sin y, y मध्ये टर्म असते इकडे सगळी पूर्ण y, तर ती cos y आली असती, काही अडचण नसते. पण वेगळा पार्ट काहीतरी आला इथं, समथिंग वेगळं आलं, तर sin x चा डेरिव्हेटिव्ह आधी cos x नेहमी सारखा घ्या इनटू dx by dy लिहायला विसरू नका. मग आता बघा d by dy of हे थोडक्यात sin x आहे असे समजा, म्हणा ना त्याला sin x तात्पुरतं. मग सांगा d by dy of sin x काय सांगा? cos x म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घ्या cos x आणि इनटू dx by dy. मग आता बघा d by dy of dy by dx, पहिल्यांदा याचा डेरिव्हेटिव्ह नेहमी सारखा घ्या. सांगा dy by dx चा आणखी एक डेरिव्हेटिव्ह काय असतो सांगा? d2y by dx स्क्वेअर इनटू काय द्यायचं शेजारी? dx by dy इनटू dx by dy. आणि ही स्टेप तुम्हाला काही दिवसांनी कधीही कळत नाही.
इंटू डीएक्स स्क्वेअर. त्यासाठी हे 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 इथे दिलेले एक्झाम्पल ह्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. बघा ना किती सिंपल आहे. हे बघा डी बाय डी वाय ऑफ साइन एक्स, ह्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इंटू डीएक्स बाय डी वाय. आपल्याला ह्याची सवय झाली आहे म्हणून ते पटकन कळतं. डी बाय डी एक्स ऑफ साइन वाय कॉस वाय डी वाय बाय डी एक्स लगेच म्हणता की नाही. आता मग तसंच आहे रे, हे व्हेरिएबल फक्त इंटरचेंज झाले. एक्स वाय बघा वाय एक्स, मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स तो नेहमी सारखा इंटू डीएक्स बाय डी वाय. मग आता मला तसं सांगा डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर नेहमी सारखा इंटू डीएक्स बाय डी वाय. ते इंटू डीएक्स बाय डी वाय विसरायचं नाही. लक्षात आलं. नेक्स्ट स्टेप इथे कंटिन्यू करतो आम्ही. हे डी टू वाय डी टू एक्स बाय डी वाय स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू मायनस वन अपॉन dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज इंटू d2 y by dx स्क्वेअर ॲज इट इज इंटू ही जी शेवटची टर्म आहे ना dx by dy, तर ही शेवटची टर्म dx by dy. इथून बघा कुठून येऊ dx by dy म्हणजे 1/dy by dx. हे पुस्तक बरं का, काम झालं याचं आपलं. हे जे dx by dy की नाही म्हणजे 1/dy by dx. त्या शेवटचे टर्म इन्व्हर्स फंक्शनचा आपला थिअरी क्वेश्चन आहे. आता बघा हा ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट रेस टू 1 आणि आतला पार्ट सेम आहे बघा. आतला पार्ट दिसला का. मग d2x बाय dy स्क्वेअर इक्वल्स न्यूमरेटर मध्ये 1 into 1 म्हणजे -1. ह्याचं मल्टिप्लिकेशन झालं dy by dx चा ब्रॅकेट क्यूब आणि इंटू हे शेजारी d2y by dx स्क्वेअर ॲज इट इज. आता ह्याला वर घेतलं की त्याची पॉवर निगेटिव्ह. सो d2x by dy स्क्वेअर इक्वल्स मायनस साइन हे इथलं dy by dx रेस टू -3 त्याला वर घेतलं तर इंटू d2y by dx स्क्वेअर. आलं का बघा तुमचं. शो दॅट प्रूव्ह दॅट जे काय होतं ते आलं. ओके, की थोडी प्रॅक्टिस एसेन्शियल आहे.